धनंजय मुंडेने काय केलं आता? ते कोणाचा बी चाट्याचा मोबाईल बी त्या जवळच आहे. त्यांनीच केलं हे सगळं. तर प्रतिक्रिया समोर येते जरांगे पाटलांची. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी मसाजोग गावामध्ये जाऊन भेट घेतलेली होती धनंजय देशमुख यांची आणि आता ते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हॉस्पिटलमध्ये ते आपल्याला दिसून येत आहेत. माध्यमांचे जे प्रश्न आहेत त्याला उत्तर देत आहेत आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करताना सुद्धा जरांगे पाटील दिसत आहेत. याशिवाय त्यांनी बदला घेण्याची सुद्धा एक भूमिका मांडलेली होती. जर या आरोपींना कठोर शिक्षा झाली नाही आणि त्यांना बाहेर सोडलं गेलं तर आम्हीही बदला घेऊ असं ते म्हणत होते. त्या पार्श्वभूमीवर आता होणारी ही जी पत्रकार परिषद आहे त्यामध्ये जरांगे पाटील काय बोलतात ते बघावं लागेल. मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुण्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालाय. मुंडेंचा राजीनामा घ्यायला उशीर का झाला? आरोपी कृष्णा आंधळे अजून देखील फरार आहे. त्यामुळे कारवाईला दिरंगी होत नसल्यामुळे फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा समाजाकडून केली जाते. तर या कारवाईला दिरंगाई होती असं म्हणणं आहे या मराठा समाजाचं आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालाय. त्यामुळे राज्यामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसून येत आहेत. धनंजय मुंडेंचा केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही. या प्रकरणी फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा, या सगळ्या मागणीसाठी पुण्यात हे आंदोलन करतायत. आपल्यासोबत हे सगळे मराठा समाजाचे आंदोलक आहेत. मला सांगा, एवढ्या दिवसानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा आलाय, तुम्ही मात्र आंदोलनावर ठाम आहेत, याचं नेमकं कारण काय? मुळात मुद्दा असा आहे की 2 महिन्यापूर्वीपासून आम्ही म्हणतोय की या सर्व सूत्रांमध्ये धनंजय मुंडे हा त्यातला एक मुख्य सूत्रधार आहे. पण तरी देखील नैतिकता सोडून या ठिकाणी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नव्हता. काल जेव्हा फोटो व्हायरल झाले, हे फोटो 2 महिन्यापूर्वी सरकारकडे आले होते, तरीसुद्धा सरकार गप्प बसून धनंजय मुंडेंची पाठीराखी करत होते. 2 वेळा मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली. मग आज राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार का घेतला? कारण आज मुख्यमंत्र्यांच्या अंगावर हा विषय येतोय. आमची मागणी तीच राहणार की धनंजय मुंडेंनी जरी राजीनामा दिला आणि ते जरी मुख्य सूत्रधार असले तरी फडणवीस सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे. गृहमंत्री म्हणून फडणवीस देखील फेल गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा आता आमची मागणी असणार आहे. अतिशय विदारक पद्धतीने त्यांचा खून करण्यात आलेला आहे. त्यांना अर्धमेलं झालेलं असताना त्यांच्यावरती अक्षरशः लघवी केलेली आहे. इतका क्रूरपणा या लोकांच्यात, म्हणजे ते जणू काही राक्षसच होते. आणि अशा राक्षसांचा जो आका होता तो म्हणजे कराड. त्या कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंनी अतिशय प्रयत्न केले आणि धनंजय मुंडेचाच हा कराड माणूस होता. म्हणजे धनंजय मुंडे सुद्धा या सगळ्यामध्ये आरोपी आहे. कारण तुम्ही जर राजीनामा देण्यासाठी 3 महिने लावलेत, मुळात तुम्हाला राजीनामा आजही द्यायचा नाही. आजही तुमचा राजीनामा घेतला जातोय, तुम्ही दिला जात नाहीये, पहिली गोष्ट. आणि जे काही चाटे आणि बाकीची लोकांना त्यांनी अटक केलेली आहे त्याच्यावर आमचं समाधान झालेलं नाहीये. कारण कृष्णा आंधळे आज सुद्धा फरार म्हणून घोषित केलेला आहे. आज देखील तो सापडलेला नाहीये. मग पोलीस काय करतायत, गृह खातं काय करताय? मग गृह खात्याला जर कारभार झेपत नसेल ना तर त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा. देवेंद्र फडणवीसांनी ती उब आणलेली खुर्ची करतायत ना, ते बसलेत ना त्याच्यावरती, त्यांनी ती रिकामी करावी. तुमच्याच्यानी हे गृह खातं सांभाळलं जात नाहीये, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. गृह खात्याचं सबशेल फेल्युअर आहे. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. मुंडेंचा राजीनामा यायला एवढा वेळ का लागला, असा सगळा सवाल करत जो आहे तो कृष्णा आंधळे जो फरार आहे तो फरार आरोपी का सापडत नाही, हे सगळे प्रश्न विचारत आज पुण्यात हे सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमकरित्या आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.